सखी सावली काव्यांजली। काही पथ्य सांगितलेली नाहीयेत आणि तू निवांत बस बरं। आज सगळ्यांसाठी स्वयंपाक मी करते, सगळ्यांच्या आवडीचं पिठलं बनवतेय। बरं मग मी लसूण तरी सोलून देऊ का प्लीज? बरं दे। अंजली, किती गुणाची आहेस ग तू। एवढं सगळं झालं तरी तुझा गोड स्वभाव काही बदलत नाही। तुला माहितीये, वेळ कधी कधी आपल्याला साथ देत नाही, पण तरी सुद्धा आपल्या माणसांना जपावं लागतं, त्यांना सांभाळावं लागतं। काही बाबतीत आपल्या स्वभावाबरोबर संयमही ठेवायला लागतो। काही वेळ जाऊ द्यायचा असतो, पण काळ हे सगळ्या संकटांवर उत्तम औषध आहे। आणखीन काहीतरी तुला सांगायचंय। तू, तुझी काकू आणि तुझी बहीण थोड्या दिवसांकरता तुझ्या जुन्या घरी जाऊ नका। काय काकू? अगं, इथे राहून तुला रोज रोज मधुराचा राग सहन करावा लागेल, त्याच्यापेक्षा तिकडे गेलीस तर सगळ्यांसाठी चांगलं आहे ते। आणि मधुराचा राग निवळल्यानंतर मग बघू ना, आणि काही लागलंच तर मी आहे ना। बघ, काय तो विचार कर आणि मग सांग। लसूण सोलून दे पटकन मला। असा कसा आचरलास तू? आणि आता कशाला आलायस? तोंड वर करून तुझ्या त्या लाडक्या बायको बरोबर निघून गेला होतास ना? आता काय काम आहे? मी हेच सांगायला आलोय, माझ्या क्रेडिट कार्डच्या पैशांवर तुझी काही मस्ती केली आहेस ना, जी काही उधळपट्टी केली आहेस ना, ते पैसे भरायचे आहेत आता। मग भर ना, मी काय करू? आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुझ्याच लाडक्या बायकोमुळे माझाही जॉब गेलाय, कळलं ना? माझ्याकडे पैसे नाहीये आणि तसंही कार्डवर नाव तुझं आहे, तूच भर, माझा काय संबंध? तुझा काय संबंध? मग जेव्हा तू पैसे उडवत होतीस तेव्हा तुला लाज नाही वाटली, निर्लज्ज? आणि जेव्हा तू माझा वापर केलास तेव्हा तुला लाज नाही वाटली ना, चीटर? श्रेष्ठा, का आता का झुमतोय? मी जेव्हा तुझी गर्लफ्रेंड होते तेव्हा तूच म्हणायचास ना, श्रेष्ठा डार्लिंग, हवा तेवढा खर्च कर, माझं सगळं तुझंच आहे। आणि आता तेच पैसे मला भरायला सांगतोयस, लाज नाही वाटत तुला? माझ्याकडे पैसे नाहीयेत, मी भरणार नाहीये, तू जा इथून। कसे कैसे पैसे नाहीयेत तुझ्याकडे? हा, कसे नाहीयेत पैसे? ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट केली होती आपण दोघांनी मिळून, पैसे परत दे। मला पैशांची गरज होती, मी ते पैसे काढून घेतले। अरे तुला कळतं का? तू फ्रॉड आहेस तू, आणि तू फेलियर आहेस विश्वजीत। साधी नोकरी पण नाहीये रे तुझ्याकडे, स्वतःचं घर चालवायची धमक नाहीये तुझ्यात, आणि तू मला येऊन शिकवतोयस? आत्ताच्या आत्ता निघ, नाहीतर एका प्रेग्नंट बाईच्या घरात घुसून तिला हरास करायची कंप्लेंट होके ना तुझ्यावर। आणि या वेळेला तुझी ती लाडकी बायको काव्याही तुला वाचवू शकणार नाही, समजलं?